या वाल्मिक कराडला आणि त्याच्या साथीदाराला परभणीकरांच्या हवाली करावं। करायचं काय? संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। परभणीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून एक निषेध करून एक आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत व्यंकटराव शिंदे। मी सर्वप्रथम या महाराष्ट्रातील नव्हे तर या देशातील सर्व जनतेच्या भावना आपण काल पाहिल्या असेल 2 दिवसापूर्वी मीडियावर ज्या पद्धतीनं ते फोटो व्हायरल झाले। मारणारे जे नराधम आहेत एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी मारलंय। मारून त्यांच्या तोंडावर ते हास्य सेल्फी काढणं म्हणजे एवढं अमानुष कृत्य आजपर्यंत या देशाने कधी पाहिलेलं नाही। म्हणून अशा या नराधमांना फाशी व्हावी तरच आम्ही शांत बसणार आहेत। नाहीतर माझी प्रशासनाला विनंती आहे या वाल्मिक कराडला आणि त्याच्या साथीदाराला परभणीकरांच्या हवाली करावं। परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक आजही बाळासाहेबांच्या विचाराने चालणार आहे आणि शिंदे साहेबांच्या विचाराने चालणार आहे। त्याला आम्ही भर चौकात फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। तुम्हाला असं वाटत नाही काय अधिवेशन चालू व्हायच्या आधी यांचा राजीनामा घेतला धनंजय मुंडेंचा? कारण विधानसभेमध्ये अधिवेशन गदारोळ माजून सगळे घेतले का? याची इतके दिवस का घेतले नाही? आपलं मान्य रास्त आहे। आमचं सर्वांचं म्हणणं असं होतं की धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामध्ये ज्यावेळी त्यांचं नाव येत होतं त्यांनी नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। कारण त्यांनी राजीनामा दिल्यावर या पोलीस प्रशासनाला कायद्याला सुव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने तपास म्हणजे एकदम चांगला तपास असा झाला असता अशी आमची अपेक्षा होती। परंतु उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आणि जर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असो किंवा त्यापेक्षाही कोणी मोठा असो माणुसकीच्या नात्यानं त्या व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे। माणुसकीची गोष्ट करायला संतोष देशमुख हे महायुतीचे तुमच्यात भाजपचे बूथप्रमुख होते। तुमच्यात महायुतीचे एका सरपंचाची बूथप्रमुखाची हत्या झाली आणि त्याला न्याय भेटायला इतके दिवस लागेल। उद्याला चालून तुमच्यातल्या कोणाची अशी घटना झाली तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? निश्चितच आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे। महायुतीमध्ये असताना या एवढी दुर्घटना घडली आणि त्यांना न्याय मिळायला एवढा वेळ लागत आहे। खरंच खूप दुःखाची भक्कम तुमच्याकडे सरकार आहे। भक्कम सरकार आहे सगळ्या गोष्टी, पण काही गोष्टी कायद्याच्या चौकटीमध्ये असतात। त्या तपासाला वेळ द्यावा लागतो आणि त्या तपासा अंती जो काही आपल्या समोर येईल त्या गोष्टीवर नक्कीच निर्णय घ्यावा लागतो। म्हणून सरकारला यावेळेस वेळ लागलेला आहे। आता आरोपींना फाशी द्या म्हणून तुम्ही आंदोलन केलंय। तुम्हाला आकाचे आका त्यांच्याविषयी काय? आकाचे आका त्या आकाचा जर कोणी बाप असला तरी आम्ही परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक आम्ही नेहमी न्यायासोबत राहतो। आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय शिंदे साहेब हे नेहमी सत्याची बाजू घेतात। ते कोणाला घाबरत नाहीत आणि आम्ही त्यांचे बाळासाहेबांचे कठोर शिवसैनिक आहोत। आम्हाला सत्तेची लालूच नाही, सत्तेची अपेक्षा नाही। आम्हाला फक्त अन्यायाच्या विरोधात न्याय मागायचा आम्हाला पहिलेपासून सवय आणि आमचं ते कर्तव्य। मग तो महापुरुष कुठल्याही जाती धर्माचा असो, कारण महापुरुषाला आपण जातीमध्ये बांधू शकत नाहीत। या विरोध करणाऱ्या लोकांना आमचा नेहमी निषेध राहील आणि शिंदे साहेबांचा राहील, कारण आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले शिवसैनिक आहोत।